मित्रांनो, आपण सध्या आहोत हिंद केसरी कोरेगावच्या मैदानामध्ये आणि जवळपास तब्बल 82 वर्षांची परंपरा असणारं हिंद केसरी कोरेगावकरांचं मैदान संपन्न होत आहे. तुम्ही आज पाहिलं असेल, सेमी क्रमांक 6 मध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली आणि यात्रा कमिटीनं सामना निकाल दिलेला आहे. आपल्या समेत आप्पा आहेत. आप्पा नमस्ते. नमस्कार. तुमचं अभिनंदन. हिंद केसरीच्या गुलाला गवसणी घातली, तुम्ही काय सांगाल? गेल्या वर्षी एवढं चालतं आणि मथुरच आपल्या सीमित होता आणि ह्या वर्षी पण मथुर सीमित आला आणि दोन्ही पण गाड्या फायनल राहिल्या. दोन्ही पण गाड्या सलग 2 मैदानात हिंद केसरीच्या फायनलच्या गुलालाच प्राप्त झालाय. काय आनंद आहे तो? कोरेगावला भारतनं 2 वेळा हिंद केसरी झालता. रायना झाला तिसऱ्या वेळी. आता काशेगावला रायना झाला, तिसरी बार झाला रायना. म्हणजे महिन्यात या सलग आता 15 दिवसाची दुसऱ्यांदा हिंद केसरी झाला. आज तुमच्या पैरेकराविषयी काय सांगाल? पैरेकरी साधी माणसं आहे ती आणि रात्री 11 वाजता पैरा केलाय मी. रात्री 11 वाजता पैरा. सगळ्या मैदानामध्ये एवढ्या उशिराच का पैरा होतोय? पैरा उशिरा म्हणजे काय झाले, पैरा दुसरा होता, जरा बैल आजारी पडल्यामुळं वय झाला, पण तिने मला रात्री बैल दिला. काय सांगाल पाकऱ्या संदर्भात? काय सांगाल? कारण मला वाटतं काशेगावला क्वार्टर फायनलचा गुलाल पाकऱ्याने घेतलेला आणि त्या पूर्वीच्या मैदानात पण तो सतत गुलालात राहत होता. फक्त बैल जरा थोडासा अंधारात होता. नाही, बैलाचा पैरा आमचा 2 वेळा झाला पाकऱ्या सगळं, पण योग आला नाही, काही कारणाचं कॅन्सल झाला. पण रात्री म्हणलं आणि ती म्हणजे चांगली माणसं आहे, ती भरपूर खुश झाली. सर्वसामान्य म्हणजे आणि एकदम आपल्या म्हणजे सर्वसामान्य गरीब घरातला बैल आहे तो. आज सेमीफायनलची लढत डोळ्याचं पारणं फेडणार होती. सर्व प्रेक्षकांचं लक्ष होतं आणि या चारही नंदींचे जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. सर्वांना वाटत होतं ही जोडी जिंकावी, पण दोन्ही जोडींना सामना निकाल मिळाला. काय न सांगाल त्याबद्दल? बैल आपली म्हणजे ती पण बैल माझी जायची आणि या दोन्ही बैलांचा आणि त्या बैलांचा मी आभारी मानतो. ती मालकांसाठी पळाला, आज मालकांसाठी पळाली आणि माझी आणि मिलिंद शेठचे दुसते, राहुलबाईचे दुसते आमची बैलांनी पण म्हणजे आज सामना करून दाखवला. विशेष म्हणजे ज्या जोडीची खूप चर्चा होती आज, जी जोडी एकत्र पाळणार होती, बैलगाडी शर्यत क्षेत्रातले सगळेच श्रोते वर्ग ज्या जोडीची उत्सुकतेने वाट पाहत होते, ती जोडी आज तुमच्या सीमेमध्ये तुमच्या नंदींच्या सोबत बरोबरीने तुम्ही पळालात. काय वाटतंय? मी अधिकारच एका तासापूर्वी सांगितलेलं की सीमित गाडी आपल्या तीच येणार आणि गाडी म्हणजे लढत होणार. आणि बघण्यासारखी लढत झाली, मैत्रीपूर्ण लढत झाली आणि अशी लढत झाली पाहिजे. म्हणजे आपल्याला पण वाटतं ना आपला बैल कुठपर्यंत आहे, काय करू शकतो, की आज आपल्याला पण कळालं आपल्या बैला झेप कुठपर्यंत. मागच्या वर्षी पण हे झालेलं का आपण, म्हणजे सेमीमध्ये मथुरच होतं. सेम थोडक्यात मग निकाल मथुरनं घेतलेला आता सामना झाला. म्हणजे नक्की आता मथुरचं म्हणणं काय, तुमच्या बरोबर पळायचं का तुमचं म्हणणं काय त्यांच्या बरोबर पळायचंय? पळण्यापेक्षा एकत्र जोट्यात कधी पळायचं? महत्वाचं काय आहे, ती बैल आज नामांकित बैल आहे ती. आज राहिना अजून काय एवढंही नाही, पण आज त्यांना बरोबर टक्कर दिली. म्हणजे आज मी त्याला म्हणजे आयुष्यात आज आमच्या म्हणजे मथुर आणि भुंगाच्या जोडीच्या विषयी काय सांगाल? मग मथुर आणि भुंगा काय मुंबईतली टॉपची जोडी आहे आणि मथुर काय बिंदोडचा बादशाह आहे. भुंगाचे आता तर मुंबईत एक म्हणजे आत्ता हार झाली, तर सतत 1 वर्ष झाला आता बैल बिंदोडचा बादशाह आहे. रैनाचे सर्व विजय मिळवलेले कायम स्मरणात राहतात. आजचा विजय किती स्मरणात राहील? आजचा गुलाल नाही, आजचा विजय आहे, पण म्हणजे काय भुंगा आणि रायना पण पळाली ती आणि भुंगा आमच्या घरचा बैल आहे आणि मिलिंद माझं एकदम खाजीवलग दोस्त आहे ती. त्याच्यामुळे काय आहे की आम्हाला मैत्रीपूर्ण लढत आहे आणि म्हणजे आनंद झाला. दोन्ही पण बैल राहिली, दोन्ही बैल राहिली, म्हणजे 4ही बैल राहिली, त्याचा आनंद आहे सगळ्यांना. आपण मथुर आणि रैना एकत्र एका जोट्यामध्ये कधी पाळलेत? नाही, कधी नाही पळाली. भुंगा आणि मथुर पळाली. भुंगा आणि रायना पळाली. फायनलला आम्ही अपेक्षा ठेवू ही जोडी एकत्र पळावी. बघूयात आता फायनलला काय होते. काय वाटतंय तुम्हाला? काय नाही, बघू आता सगळ्यांचा निर्णय काय? पण मी म्हणजे रायना तर पळवणारच आणि माझ्या भागातलं मैदान आहे आणि केसरीचं मैदान आहे, त्याच्यामुळे रायना पळवणारच. सुमित भाऊ पण काय आजचा गुलाल मोठा गुलाल मिळवलाय आज. बराच मोठा गुलाल आहे. आनंद काय सांगता येत नाही. मोठ्या मैदानात करून जाऊले वाघाला. सर्व घामाचं कष्टाचं चीज झालं म्हणावं लागेल. आपल्याचं कष्ट आहे, संजय भावांचं कष्ट आहे, सगळ्या टीमचं कष्ट आहे. कष्टाचं पण राहिला देतोच आणि बाराची जागा चालू होत्या. चालतंय. तुमचं अभिनंदन सगळ्याचं. आता फायनल साठी शुभेच्छा. धन्यवाद.